न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांकडूनच मतदान यंत्रणात फेरफार केली जाऊ शकते असा संशय व्यक्त करत नाशिकमधील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांनी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत या कर्मचाऱ्यांशी चौकशी करण्याची मागणी केली आहे। निवडणूक आयोगाकडे या स्ट्रॉंग रूममध्ये नियुक्त करण्यात आलेलेच कर्मचारी संशयास्पद हालचालींमध्ये करत असल्यामुळे या कर्मचाऱ्यांना आतमध्ये प्रवेश देऊ नये अशी मागणी ही या पदाधिकाऱ्यांनी केली आहे। अहमदनगरमध्ये झालेला प्रकार लक्षात घेत खबरदारी म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्यास या पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय। यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे हे देखील उपस्थित होते। निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हाधिकारी म्हणून काम करता येते आणि निवडणूक आयोगाचे काही लोक तांत्रिक किंवा अतांत्रिक कर्मचारी आयडेंटिटी कार्ड लावून स्ट्रॉंग रूम मध्ये जातात। निवडणूक आयोगाचे कर्मचारी असल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी त्यांना मुभा देतात आणि त्यांच्या माध्यमातून जास्त हेराफेरी होण्याची शक्यता आहे। म्हणून आम्ही सांगितलं की तुम्ही निवडणूक आयोगाचे कुठलेही कर्मचारी आतमध्ये येत असतील तर त्यांना अतांत्रिक असतील तांत्रिक असतील उमेदवार प्रतिनिधी किंवा उमेदवार समोर असल्याशिवाय त्यांना आतमध्ये प्रवेश देऊ नये अशी मुख्य मागणी होती। दुसरी मागणी आमची अशी होती की 1 किलोमीटर रेडियस मध्ये एरियामध्ये जामर असलं पाहिजे, कुठलंही नेटवर्क त्या ठिकाणी उपलब्ध असलं नाही पाहिजे। मतमोजणी होण्यापूर्वी 24 आवर्स आधी त्या ठिकाणी ही यंत्रणा बसवली पाहिजे। चौथी मागणी होती आमची की त्या ठिकाणी ज्या ठिकाणी मतमोजणी होते त्या ठिकाणी तुम्ही वातानुकूलित योजना त्या ठिकाणी बसवावी, कारण त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती लोक असतील आणि सफोकेशन होईल। ती पण बाब आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या लक्षात आणून दिली आहे। अशा 3 मागण्या होत्या। जिल्हाधिकाऱ्यांनी तुमच्या मागण्यांबाबत काय हे त्यांनी सांगितलं की आम्ही अलर्ट आहोत, या बाबतीमध्ये आम्ही निश्चितपणे निर्णय घेऊ। त्यांनी सांगितलं की मुख्य निवडणूक आयुक्त जे आहेत दिल्लीला बसतात त्यांच्याकडे पण एक निवेदन तुम्ही जाऊ द्या, म्हणजे जेणेकरून आम्हाला काम करणं सोपं होईल। मागणी करण्याचं काय कारण होतं, काय अनुभव तुमच्याकडे होता? नाही, निलेश लंकेचं प्रकरण घडलं आणि टेक्निशियन येतात त्या ठिकाणी सील बरोबर झालंय की नाही चेक करतात, ते निवडणूक आयोगाचे लोक असतात आणि त्यांच्या माध्यमातूनच जास्त दाट शक्यता आहे हेराफेरी करण्याची मतदान यंत्रामध्ये। त्यामुळे आम्ही सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सावध केलं। न्यूज इंडिया 27 मराठी नाशिक।